अभिषेकने त्या पेरूवाल्यांना आज हातच जोडले. आता तुम्ही म्हणता पेरू खायला नाही दिले म्हणून जोडले काय? तसं काय नाही बरं का. पुढे बघा काय होत ती. काय झालं अभिषेकची माझी गाडी पंक्चर झाली. म्हणलं गोपी शेटका जाऊन पंक्चर काढून यावा. अरे पण गोपी शेटला काय धंद्याची गरज नाही दिसत वाटतंय. पण अभिषेकला पाहिलं गोपी शेट ताटात उठली. गोपी शेटला वाटलं गिरायक मोठं दिसतंय आता चांगलं उचलून टाकू. पण झाला असं गोपी शेटला काही जमलं नाही. अभिषेक म्हणले आम्ही दुसरीकडून पंक्चर काढून घेऊ. गोपी शेटचे ना अभिषेकचे भांडण जमल्यानंतर हे लोक झाले ना जमा. पण नाही ना अभिषेकने ना गोपी शेटला दमच दिला. म्हणले टपरीच उचलून टाकीन. आता तुम्ही म्हणता खरंच भांडण झालते का? तसं काय नव्हतं. आम्ही रील शूट करीत होतो. ते पण तुम्हाला माहितीच आहे का नाही? कमेंट करून नक्की सांगा मला कसं वाटलं. तुम्हाला वाटलं असलं अभिषेकने आमदाराला फोन लावला. तसं काय नाही. अभिषेकने पेरूवाल्याला फोन लावला होता. या काकांची पेरू पहा किती गोड आहे. सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं होतं. पण गोपी शेटने पेरू घेतला होता. पेरू तर सगळेच खात होते पण मला कोण नव्हतं देत. मी म्हणलं गोपी शेट लय मागात पडन बरं काही. म्हणलं खा खा काय अडचण नाही खा. पण आपण काय साधे नाही भाऊ. अभिषेक इकडं खात्यात गुपचूप. आणि यो बघा आता मला देव राहिला बरं का गोपी. त्यांना माहिती सुमी शेटला जर पेरू खायला नाही दिलं लय अवघड जातं. मी काय साधारण गेलं नाही मित्रांनो. मी सुद्धा घेऊन खातच असतो. फक्त एवढंच विकत खाण्यात फुकट खाण्यात फरक आहे. अरे भाऊ अभिषेकने टोळे आणली काय आम्हाला मारायला आता. म्हणलं आणू द्या. आम्ही काय केलं एक एक पेरू दिला सगळ्यांच्या हातात आणि टोळे आपली करून घेतली. अभिषेकने आम्हाला जोडले हात. तुम्ही लाईक आणि फॉलो करून घ्या.